नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये होळीच्या दिवशी प्रतिमा आत्यांच्या जीवावरती मोठं संकट आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता होळीची पूजा असल्यामुळे सगळे सुभेदार अगदी छान नटून थटून तयार झालेले असतात. पण प्रियाचा मात्र खूपच जळफाट होत असतो आणि ते प्रियाच्या मनात खूप काहीतरी शिजत असतं. तर आता सगळेजण होळीची पूजा करण्यासाठी इकडे बाहेर आलेले असतात. तर होळी ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी प्रियाची मात्र सारखी गडबड गोंधळ काहीतरी चालू असतो. तर आता सगळेजण पूजा करण्यासाठी पुढे येतात. त्याच वेळेस प्रतिमा आत्या येते. तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते, प्रतिमा आत्या, अगं तुला तर आगीची भीती वाटते ना, मग तू कशाला पूजा करते? त्यावर आता प्रतिमा आत्या मात्र प्रियाला चांगलंच उत्तर देतात, मला आता कसली भीती वाटत नाही, कारण सायली आणि अर्जुनने माझ्या मनातली ती भीती काढून टाकली. प्रियाला मात्र राग येतो. तेव्हा प्रिया मनाशीच म्हणू लागते, असं काय, मी पण बघते तुला कशाचीच भीती कशी वाटत नाही. असे म्हणत सगळेजण आता डोळे बंद करून आता दर्शन घेत असतानाच प्रिया मात्र हळूच त्या होळीमधलं एक लाकूड ओढते. आता मात्र लगेच त्यातली सगळी लाकडं अस्ताव्यस्त होणार आणि प्रतिमा आत्यांच्या अंगावरती एक पडणार. तेच आता सायलीने इथे प्रतिमा आत्यांना वाचवलेलं असतं. आता सगळ्यांची पूजा झालेली असते, पण ऐन वेळेस प्रतिमा आत्या चक्कर येऊन पडलेले असतात. आता मात्र बेशुद्ध पडलेल्या प्रतिमा आत्यांना सगळेजण उठू लागतात, पण मात्र सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात. त्याच वेळेस प्रिया मुद्दाम म्हणू लागते, आईला काय झालंय, ती का उठत नाहीये, काय झालंय? आता मात्र लगेच इथे रविराज काका म्हणू लागतात, अश्विन, अर्जुन चला पटकन, आपल्याला लवकरात लवकर प्रतिमाला हॉस्पिटलला घेऊन जायचे. त्याच वेळेस प्रिया म्हणू लागते, मी पण येणार आहे आईबरोबर. तेव्हा लगेच रविराज काका म्हणू लागतात, नाही नको, फक्त सायली, अर्जुन आणि अश्विन आम्हीच जाणार, बाकीच्यांनी घरीच राहायचं. आता मात्र इथे प्रतिमा आत्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. आता अश्विनने प्रतिमा आत्यांचा चेकअप करताच आता बाहेर येतात सगळेजण विचारू लागतात, काय झाले प्रतिमा आत्यांना? त्यावर लगेच अश्विन म्हणू लागतो, हे बघा, प्रतिमा आत्यांच्या शरीरातील रक्त डॅमेज होतंय, त्यांना लवकरात लवकर रक्ताची गरज आहे. तेवढ्यात आता प्रिया मात्र दरवाज्यातनं हे सगळं ऐकत असते. आता जर माझं रक्त मागितलं आईला म्हणजे प्रतिमा आत्याला देण्यासाठी, तर नाही नाही नाही, आमच्या दोघींचा रक्तगट तर वेगळा येईल, मग माझं सत्य समोर येईल. प्रिया पटकन तिकडनं गायब होते. अश्विन तिला फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र प्रियाचा फोनही बंद येतो. पण इथे मात्र आता सायलीने आपल्या आईला रक्त देऊन तिचा जीव वाचवलेला असतो. सायलीचं रक्त प्रतिमा आत्यांच्या रक्ताशी मॅच झालेलं असतं. तर आता मात्र सायली आपल्या आईचा जीव कसा वाचवणार आणि त्यानंतर सायली आणि प्रतिमा आत्यांचं नातं कसं उघड होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.